त्यांनी काय म्हटलं की आजकाल ढेरपोटेपणा ही भारताची समस्या झालेली आहे. याहीपेक्षा वाईट गोष्ट की विद्यार्थ्यांमध्ये, आता तुम्ही लहान आहात आणि आपली आर्थिक परिस्थिती मर्यादित आहे, पण जे मोठे साहेबांचे पोरं आहेत ते आतापासूनच ढेरपोटे होऊन राहिले आणि तो सुद्धा राष्ट्रीय रोग म्हणून महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की सर आज तुम्ही आम्हाला भाषण देता, याचा काय अर्थ, काय आवश्यकता? तर तुम्ही जेव्हा हळूहळू मोठे व्हाल, आज तुम्ही माझा मोबाईल नंबर फक्त लिहून घ्या. तुमच्या घरात कोणाला काही व्याधी असली तर त्यांना म्हणा तुम्ही वाघ काकाशी संपर्क साधा, वाघ आजोबाशी संपर्क साधा. ते 7 दिवसाचं शिबिर कुठं आहे सांगतील आणि म्हणा तुम्ही आजारमुक्त व्हा. जिथं कॅन्सरला 50-50 लाख रुपये खर्च येतो आणि तरी कॅन्सर दुरुस्त होत नाही, असे शेकडो उदाहरणं आहेत मॅडम, टीचर मंडळी तुम्हाला मी पाठवीन ते. तर तो कॅन्सर या विधीमुळे नष्ट होतो. आणि याचं सुंदर उदाहरण आहे जयश्री घोरपडे, औरंगाबाद. तिला टाटा कॅन्सरचे लोक बोलले तुम्ही 3 हप्त्यात मरणार, तुमचा घशाचा कॅन्सर लास्ट स्टेजला आहे. आज 6 वर्ष झाले ती बाई धडधाकटपणे 60 वर्षाची आहे, समाजात सेवा करते आणि काम करते. तर अशी ही चमत्कारिक विद्या आहे. तुम्हाला हे माहीत पडलं, तुमच्या कानावर 2 शब्द आलेत, हे फार भाग्याचं. हे आता सर वर्गात प्लीज असं करा, माझा मोबाईल नंबर सर्वांना द्या आणि तुम्हाला स्मरणशक्ती असेल तर तुम्ही शांतपणे ऐका आणि वर्गात जाऊन लिहून पहा काय चुकतं त्याच्यात. माझा नंबर आहे 877